भंडारा जिले के देवहाड़ी सुकली में बावनथड़ी परियोजना के नहर में एक फार्मास्यूटिकल फैक्ट्री से रासायनिक जहरीला पानी छोड़ा जा रहा है, जिससे स्थानीय किसानों की फसल प्रभावित हो रही है। बावनथड़ी परियोजना से पानी कृषि सिंचाई के लिए छोड़ा जाता है, लेकिन इस रासायनिक पानी से खेती बंजर होने की संभावना से इनकार नहीं किया जा सकता। किसानों ने अधिकारियों से शिकायत कर जांच कर संबंधित के खिलाफ कार्रवाई की मांग की है, लेकिन अभी तक प्रशासन ने इस समस्या को गंभीरता से नहीं लिया है। देवहाड़ी और सुकली में बावनथड़ी परियोजना की नहर है। इसमें देवहाड़ी स्थित यहाँ फार्मास्यूटिकल कंपनी का रासायनिक पानी छोड़ा जा रहा है। इस पानी से दुर्गंध आती है, जो खेती के लिए नुकसानदायक है। अब मजबूरी ये है कि यहाँ के स्थानीय किसान खेतों में सिंचाई के लिए इसी नहर का पानी लेते हैं। इससे फसल खराब होने और खेत बंजर होने का खतरा बढ़ जाता है। किसानों ने जल्द कार्रवाई की मांग करते हुए आंदोलन की भी चेतावनी दी है। आता सध्या आम्ही धानाची फसल घेत आहोत. भात लावणीला सुरुवात केलेली आहे आणि वरून आम्हाला शेतकऱ्यांना क्लिअरिंग ट्रस्ट कंपनीचा जो पाणी नाल्याला सोडला जातो त्याच्यामुळे आम्हाला काळ्या पाण्याची बहुत शिक्षा आहे आणि प्रशासन विभागाला आम्ही वारंवार तक्रार देऊन सुद्धा आता मागे तहसीलदार साहेबांना तक्रार दिली आणि त्यांनी हेअरिंग पण घेतली. आता समजेल आता तो कोणती कारवाई करतात. आणि ह्या पाण्यामुळे आम्हाला आमच्या आरोग्याला धोका आहे. श्वास घेण्याकरिता आणि जनावर सुद्धा पाणी पित नाही. आणि हा जो पाण्याचा जो कलर आहे, कधी कलर काळा होतो, कधी निळा होतो, कधी पांढरा होतो, कधी पिवळा होतो. हर प्रकारचे केमिकल इथे यूज केलेले जातात. कंपनी आहे क्लिन कंपनी, त्याच्या पाणीमुळे आम्हाला खूप मोठा त्रास आहे. त्याच्याने आमचे फसल वगैरे बहुत फार नुकसान होते. या पिका होतच नाही त्याच्या कारण आम्हाला काही वर्षापासून 10 वर्षापासून ते आम्हाला पीक असं काही म्हणलं तर होतच नाही. त्याच्या पाणी खूप खराब पाणी आहे. ते विहिरीपर्यंत येतात. पहिले तर 100 मीटरपर्यंत होतं, आता ते वाढत चालली त्याची धाव. माझ्या नाल्यालगत शेती असून धानाच्या आता पीक लागवड सुरू आहे आणि नाल्यालगत विहीर असून सुद्धा तिथे क्लिअरिना ड्रग कंपनीच्या केमिकलयुक्त पाणी रिसाव होत असल्यामुळे पाणी पिऊ शकत नाही आणि त्याची गंध अशी तीव्र असते का तिथे जागेवर थांबून होत सुद्धा नाही. आणि याची वारंवार 10 वर्षापासून तक्रार करून सुद्धा याच्यावर काही कारवाई होत नाही. त्यामुळे याच्याकडे प्रशासनाने लक्ष लवकरात लवकर द्यावे, अन्यथा आंदोलन करू.